मंडळी आपल्या जाळ्यात पहिला मासा आलेला हा बघा कसा आहे. तर मंडळी पोरांनी 3 कोलंब्या पकडल्या. पोरांनी लगेच बघा फिशिंग करायला रॉड बीड आणलाय, गलबिल आहे काय आणलेला. आता पोरं तापलेत, बोलतात की चला आता आपण फिशिंग करायला जाऊया. चला जायचं का फिशिंग करायला? हा जाऊ. आता गल वगैरे बांधून घेऊ याला आणि मग आपण आता नदीवर जाऊया फिशिंग करायला. चला. हे सगळ्या मुलांना वडापाव आणले घ्या 10 आहेत. मंडळी मम्मीने वडापाव आणलेत आणि आता आम्ही मासे पकडायला चाललो नदीवर, तिकडेच वडापाव खाऊ. चला पहिले लावून घेऊ ना इकडेच. हा लावून घे. मंडळी तंबूस आता ह्याला बांधून घेतो काठीला. हा ठेव. हा तर मंडळी बघा इथे काठी ठेवले. बसा चला बसा. मंडळी हा बघा आमचा फाटक आहे कोलाडचा. इथे कोलाड रेल्वे स्टेशन आहे आणि हा कोलाडचा फाटक आहे. घे आपलं सगळं सामान घ्यायचं पटपट घे सगळं. तर मंडळी आम्ही आता पोहोचलो. आता सगळं सामान घेतोय. लावू काय? घे काठी घे. तात्काळ तर मंडळी आम्ही आता या नदीवर आलो. या नदीवर आहे ना आमचे 5 दिवसाचे जे गणपती आहेत, 5 दिवसाचे 10 दिवसाचे, ते या नदीमध्ये विसर्जन होतात. त्या नदीवर आलो आम्ही आता. तर मंडळी गल बांधून घेतलाय. आता या गलीला आपण ते हे लावूया स्किन चरबी, कोंबडीची चरबी आणली ती लावायची. घे लवकर तुकडा. इथे जामच लावलाय मी तो कमी मंडळी आता आम्ही चारा लावला. आता गल टाकतो पाण्यात. उडवू नकोस. पायात अडकलाय बघ. अडकला उडवू नकोस. उचक्यान टाकायचं असा आणि असा पाठी असला गेलेला आहे मंडळी. सुटकेन मंडळी तो हवेतच आहे. पाण्याच्या फोर्स तू वरच आहे रे, खाली नाही जात. नाही जाणार. थोडा आता इकडे बसूया, लगेच का मासे भेटणार ना. थोडा वेळ थांबायला लागेल आपल्याला. बांधून दे ना. म्हणून बोलतो तिकडे पुढे शांत पूर्ण एकदम झालो पण नको. लागलाय खातोय काय नको करू. थांब खातोय टिचकी लागते. नको घे थांब. वेट खाली थोडी गेली ना. खाऊन खाऊन जाणार तरी एवढा आहे तो. काढायला पाहिजे आहेत म्हणजे थांब ना. बाजार नको करू फक्त. आता खाली गेला ना लगेच खेच सर आपण ते बोलतो तुला. मंडळी इकडे काठी लावून ठेवली मी. तो भेटेल, अडकला तर भेटेल. आता इकडे यांचा बघू काय चाललंय. इथेच टाका तुम्ही. बांधून लावून ठेवलाय काय? तो मंडळी हा बघा पहिला मासा झाडात सापडला. कडक मध्ये पहिला मासा मला भेटलेला अशा प्रकारे. व्हिडिओ कॉल लावतो. हा लाव. तर मंडळी आपल्या जाळ्यात पहिला मासा आलेला हा बघा कसा आहे. केवढा मोठा आहे. गल कोण काढेल तरी तू सोम काढशील काय? थांब वंश काढेल. मंडळी आता पहिला आपण याचा गल काढूया. या साईड तिकडे घे, बाहेर घे. आता इकडे काठी घे. शिवडा
हे काठी घे बांबू घे तो. हे काठी घ्या ना. अरे बांबू घे. थांबा काही आपण काठी घ्यायला जायचं होतं. हा बघ कसला काटा असतो पाठीवर. जमत नाही तो काटा काढतात. पाहिजे काटा काढ. गल कसं काढू. अरे गल कसं काढू. गल कशी काढायची. तर मंडळी विषय असा झालाय की मासा तर पकडला आपण, पण त्याचा काटा कसा काढायचा तो काय समजत नाही. काट्याने काटा काढायला लागेल वाटतं. हा गौरवदा मेन 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 ढकल त्याला एक साईड ढकल त्याच्यात. कमान गौरवदा त्याला घरी न्यायचंय पण डिक्की खराब नको व्हायला. चला बस गाडी. मंडळी पोरं तिथे पोहतायत आणि आम्ही चालू वडापाव आणि पाण्याची बॉटल आणायला. चला तर मंडळी आम्ही आता वडापाव घेतोय आणि वडापाव घेऊन आपण जाऊया तिकडे परत फिशिंग करायला. ते बघा हे श्रवणचे पप्पा आहेत वडापाव बनवत आहेत. तर आपला कोलाड हायवे हा कोलाड गोवा हायवे इथे वरसगाव आहे आणि बरोबर इकडेच श्रवणचं दुकान आहे. सगळ्यांनी इकडे जाताना वडापाव नक्की या. मंडळी आपले वडे होतात इकडे गरम गरम एकदम कडक मध्ये. आता वडापाव घेऊया आणि निघूया आपण. मारल्या जिपे आता. चला तर मंडळी वडापाव घेतलेत आता चाललोय परत मासे पकडायला. तर मंडळी आम्ही आता वडापाव घेतलेत आणि आता चाललोय परत मासे मारायला. चला आमचा गल अडकलाय आणि गल काढतायत. काढ काढ काढ. मंडळी वडापाव खातो आता का मासे लागत नाही. आता घरी जाऊ. हा घरीच जाऊ आता. चला तर मंडळी आमची फिशिंग झाली. एकच शिवडा भेटलाय पण आता मजा आली. एक भेटला पण मजा आली. इकडून इकडून मायलो इकडून. आता घरी चाललोय. चला आईला आणि मम्मीला दाखवतो. चला तर मंडळी फाटक पडलाय म्हणून थांबलो इथं. आता चाललोय घरी. चला तर मंडळी आईने बघा किती सुंदर पाटी लावली घराजवळ. हे घर स्वामींचं आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो. आणि आता सगळी मंडळी इथे आता जेवायला बसते. मावशी त्यांना भाकरी वाढते. काय जेवायला काय. भाकरी मटण आणि भात. ओके तर भाकरी मटण आणि भात आहे. सगळी मुलं जेवायला बसलेत. आता मी पण बसतो जेवायला. चला जेवायला बघा भाकरी आहे मटण आहे आणि कांदा आहे. भाकरी कसली तांदळाची आहे ना. तर चला जेवून घेऊया. आता ही पोरं ना पोहतायत आणि मी माझं पण आताच पोहून झालंय. हे बघा हे पोहतायत आणि माझा पोहून झालाय. आता बसलोय. 3-1 नाही लागले.